प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला आज एक अतिशय भावनिक कथा सांगणार आहे। ही एका 8 वर्षांच्या मुलाच्या वेदनादायक आयुष्याची कहाणी आहे। ही कथा अतिशय सुंदर आणि हृदयाला भिडणारी आहे। चला तर मग संपूर्ण कथा ऐकूया। ती एक थंड हिवाळ्याची संध्याकाळ होती। डीएसपी विक्रम सिंग आपल्या कारमधून एका महत्त्वाच्या बैठकीसाठी जात होते। रस्त्यावर थोडीशी गर्दी होती आणि त्यांची कार हळूहळू वाहतुकीतून पुढे सरकत होती। तेव्हाच फाटके जुने कपडे घातलेला आणि नंगे पाय असलेला एक छोटा मुलगा त्यांच्या कारजवळ आला आणि भीक मागू लागला। साहेब, थोडे पैसे द्या, 2 दिवसांपासून भुकेला आहे, त्या मुलाने थरथरत्या आवाजात म्हटले। त्या मुलाच्या आवाजात काहीतरी वेगळे होते जे विक्रमच्या हृदयाला भिडले। त्याने त्वरित कारची काच खाली केली आणि खिशातून पैसे काढण्यासाठी हात पुढे केला। पण तेवढ्यात त्या मुलाने त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि आश्चर्याने ओरडला, तुम्ही माझे बाबा आहात। विक्रमच्या हाताला कंप सुटला। त्या मुलाच्या डोळ्यांत एक वेगळी चमक होती, जणू तो वर्षानुवर्षे कोणाची तरी वाट पाहत होता। विक्रमच्या तोंडून फक्त एवढेच निघाले, काय? तो मुलगा आता हमसून रडू लागला। आजूबाजूच्या लोकांनीही थांबून हे दृश्य पाहायला सुरुवात केली। विक्रम त्याच्या चेहऱ्याकडे एकटाक पाहत राहिला। त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचे होते। कुठेतरी त्याला ते परिचित वाटत होते। माझं नाव सूरज आहे। माझ्या आईने मला सांगितलं होतं की माझे बाबा पोलीस आहेत, पण त्यांनी आम्हाला सोडून दिलं, मुलगा म्हणाला। हे ऐकताच विक्रमच्या मनाला जबर धक्का बसला। काही जुनी धुसर आठवणी पुन्हा जाग्या होऊ लागल्या। कोणीतरी होतं ज्याला तो मागे सोडून आला होता, एक भूतकाळ जो तो विसरला होता। विक्रमच्या हृदयाची धडधड वाढली। त्याच्या हातांना थरकाप सुटला। भूतकाळाचे सारे पडसाद त्याच्या डोळ्यासमोर उमटू लागले। तू कोण? तुला हे सगळं कोणी सांगितलं? विक्रमने कसेबसे विचारले। त्या मुलाच्या डोळ्यांत अश्रू तरळले, पण त्या अश्रूंमध्ये आशेचा एक किरण दिसत होता। आईने सांगितलं होतं। आई म्हणायची की माझे बाबा खूप मोठ्या पदावर आहेत। त्यांनी आम्हाला सोडलं, पण ते एक दिवस नक्की येतील। पण आई मात्र नाही राहिली। आई आता नाही राहिली। विक्रमच्या डोळ्यात पाणी आलं, जणू कुणीतरी त्याच्या हृदयावर सुरी चालवली होती। मुलाने आपल्या छोट्या बोटांनी आपल्या फाटक्या शर्टाचा कोपरा पकडला आणि सांगितलं, आई आजारी होती। ती खूप दिवस उपाशी राहिली। तिने सांगितलं होतं की बाबा येतील आणि आपल्याला घेऊन जातील, पण बाबा आले नाहीत। एके दिवशी आई झोपली आणि पुन्हा कधीच उठली नाही। हे ऐकून विक्रमच्या काळजात असह्य वेदना उमटली। आता गर्दी आणखी वाढली होती। सगळे जण बघत होते की नेमकं काय घडत आहे। तुझी आई कोण होती? विक्रमने धीर एकवटून विचारलं, पण आतून तो ढवळून निघाला होता। मुलाने हळू आवाजात उत्तर दिलं, आईचं नाव सीमा होतं। सीमा हे नाव कानावर पडताच विक्रमच्या डोळ्यांसमोर वर्षानुवर्षांपूर्वीचा एक चित्रपटासारखा प्रसंग चमकून गेला। 13 वर्षांपूर्वी सीमा त्याच्या आयुष्यातील पहिलं प्रेम होती। कॉलेजच्या दिवसांत दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या। विक्रमने तिला लग्न करण्याचे वचन दिले होते, पण जेव्हा तो पोलीस सेवेत निवडला गेला तेव्हा त्याच्या कुटुंबाने त्याला सीमापासून दूर नेलं। तू एका सामान्य मुलीशी लग्न करू शकत नाहीस। विक्रमच्या वडिलांचा तो कठोर आवाज अजूनही त्याच्या नसानसातून विषासारखा पसरत होता। सीमा गर्भवती होती, पण विक्रम असहाय्य होता। त्याचं करिअर, त्याचं कुटुंब, समाज सगळेच त्याच्या विरोधात होते। तो दुबळा ठरला आणि त्याने सीमाला सोडून दिलं। त्याने एकदाही मागे वळून पाहिला नाही। विक्रमच्या डोळ्यांत रक्त उतरलं होतं। त्याच्यासमोर उभा असलेला तोच मुलगा त्याचा स्वतःचा मुलगा होता। तो गाडीतून उतरला आणि सूरजच्या समोर गुडघे टेकून बसला। बेटा, मला माफ कर। सूरज काही समजू शकत नव्हता। त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी त्याला बेटा म्हटलं होतं। तो आश्चर्याने विक्रमकडे पाहत राहिला। मी फार मोठी चूक केली आहे। मी तुझ्या आईकडे परत जाऊ शकलो नाही, पण आता मी तुला एकटं सोडणार नाही। विक्रमचा आवाज अडखळला। सूरजने हळूवार त्याचा चेहरा आपल्या छोट्या हातांनी स्पर्श केला। आता तुम्ही मला सोडून जाणार नाही ना? विक्रमने त्याला मिठी मारली। नाही, आता कधीच नाही। पण हे एवढं सोपं नव्हतं। एक पोलीस अधिकारी विक्रम सिंगच्या आयुष्यात हा हरवलेला नातेसंबंध कोणता वळण घेणार होता? समाज याला स्वीकारेल का? सूरज कधी त्याला बाबा म्हणून ओळख देईल का? विक्रमने सूरजला घट मिठी मारली, पण त्याच्या मनात अपराधीपणाची आणि पश्चात्तापाची ज्वाला धुमसत होती। रस्त्यावर उभे असलेले लोक आता हळूहळू निघून गेले होते, पण सूरजचे निरागस डोळे अजूनही विक्रमच्या चेहऱ्यावर रोखलेले होते। बेटा, तू आत्तापर्यंत कुठे राहत होतास? विक्रमने हलक्या आवाजात विचारलं।
सूरजने कपत आवाजात उत्तर दिलं, जिथे जागा मिळेल तिथे झोपतो. कधी मंदिराबाहेर, कधी फुटपाथवर आणि कधी कधी उपाशीपोटीच झोपावं लागतं. हे ऐकून विक्रमच्या काळजात एक वेदनादायक हुंकार उमटला. एका डीएसपीचा मुलगा रस्त्यावर भीक मागून पोट भरतोय, हे विचार करताच त्याच्या डोळ्यांत वेदना दाटल्या. आई आजारी असताना तिने कोणाकडून मदत मागितली नाही का? सूरजच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आई म्हणायची की जेव्हा आपलेच सोडून गेले तर परक्यांकडून काय अपेक्षा ठेवायची. विक्रमला असं वाटलं जणू कुणीतरी त्याचा जीव काढून घेत आहे. आईने खूप त्रास सहन केला बाबा, खूप वेदना होत्या तिला. ती उपाशी असायची पण मला आपला वाटा खाऊ घालायची. मी म्हणायचो, आई तू ही खा ना, पण ती फक्त एवढंच म्हणायची, बेटा आईला भूक लागत नाही. इतकं बोलून सूरज हमसून रडू लागला. विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची सीमा, जिला तो मनापासून प्रेम करत होता, जी त्याच्यावर अंधविश्वास ठेवत होती, ती इतक्या यातनांमध्ये होती. आणि त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्याच्या मनात प्रश्नच प्रश्न उमटू लागले. मी फक्त पोलीस वर्दी घालून चांगला माणूस झालो का? माझं हे अपराध पुसलं जाईल का? मी एका मृत स्त्रीचं ऋण कसं फेडणार? त्याच्या मनात अपराधीपणाचा एक वादळ उठलं होतं. बेटा, आईने शेवटच्या वेळी काही सांगितलं होतं का? विक्रमने थरथरत्या आवाजात विचारलं. सूरजने डोळ्यांतले अश्रू पुसले आणि हलक्या आवाजात म्हणाला, हो, आई म्हणाली होती, कधी तुझी बाबांशी भेट झाली तर त्यांना सांग. मी त्यांना कधीही दोष दिला नाही. फक्त एवढंच सांग की सूरजला कधीच एकटं सोडू नको. विक्रमचे शरीर सुन्न झाले. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो एका क्षणात कोसळला. गाडीजवळ बसलेला वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतःला जगातील सर्वात दोषी व्यक्ती समजू लागला. त्याचा स्वतःचा मुलगा रस्त्यावर भीक मागत होता. त्याची स्वतःची पत्नी हळूहळू मरण पावली आणि तो मात्र आपल्या जीवनात इतका गुंतून गेला की त्याला याची साधी जाणीवही झाली नाही. विक्रमने सूरजच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले आणि म्हणाला, बाळा, मी तुला तुझे हक्क मिळवून देईन. जगातील प्रत्येक सुख तुला देईन. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वेदना आणि उपासमारीचा हिशोब तुझा बाप तुला देईल. पण समाज त्याला इतक्या सहज स्वीकारेल का? विक्रम त्याच्या गुन्ह्यांची भरपाई करू शकेल का? सूरजच्या निरागस डोळ्यांत अश्रू दाटले होते आणि विक्रमच्या मनात प्रायश्चित्ताची आग धगधगत होती. त्याने आपल्या मजबूत हातांनी सूरजचे छोटेसे हात पकडले आणि म्हणाला, बाळा, आजपासून तुझा बाप तुझ्यासोबत आहे. आता कोणी तुला उपाशी झोपू देणार नाही, कोणी तुला हाकलून देणार नाही. पण सूरजने हळूच आपला हात सोडवला आणि म्हणाला, आता का आलेस बाबा? जेव्हा आई जिवंत होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? या प्रश्नाचे उत्तर विक्रमकडे नव्हते. तो जणू स्तब्ध झाला. सूरजच्या डोळ्यांत एक वेगळाच वेदनेचा भाव होता. भुकेपेक्षा नाकारले जाण्याची वेदना अधिक तीव्र होती. आई जेव्हा रडत होती तेव्हा कुठे होतात? जेव्हा आम्हाला भाड्याच्या घरातून हाकलून दिलं तेव्हा कुठे होतात? जेव्हा मी मंदिराबाहेर बसून लोकांच्या ताटातील उरलेले तुकडे खाल्ले तेव्हा कुठे होतात? सूरजच्या प्रत्येक शब्दाने विक्रमच्या हृदयाला घाव घातलं. आता तो एक मान्यताप्राप्त डीएसपी नव्हता, तर फक्त एक अपराधी होता, ज्याने स्वतःच्या रक्ताला रस्त्यावर भटकायला सोडले होते. विक्रमने थरथरत सूरजच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बाळा, मी गुन्हेगार आहे, पण आता मी अधिक चुका करणार नाही. सूरज कडवट स्वरात म्हणाला, चूक? हे चुकांमध्ये मोडतं की गुन्ह्यांमध्ये? पुन्हा एकदा गर्दी कुजबुजू लागली. हे डीएसपी साहेबांचे मूल आहे, त्यांनी याला दत्तक का घेतलं नाही? एवढी मोठं पद असूनही स्वतःचं मूल भीक मागत होतं. पहिल्यांदाच विक्रमला आपली वर्दी ओझ्यासारखी वाटू लागली. सूरज डोळ्यांतून अश्रू ढाळत म्हणाला, आता मला घेऊन जाऊ नका बाबा. मी जिथे आहे तिथेच ठीक आहे. मला या जीवनाची सवय झाली आहे. विक्रमच्या काळजाचा थरकाप उडाला. त्याचा मुलगाच त्याला नाकारत होता. तो गयावया करत म्हणाला, बाळा, कृपया मला एक संधी दे. मी तुला जगातील प्रत्येक सुख देईन. सूरज सरळ त्यांच्या डोळ्यांत पाहत म्हणाला, तुम्ही माझी आई परत आणू शकता का? विक्रमच्या घशात अडकलेला आवाज बाहेरच आला नाही. त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. सूरज हळू आवाजात म्हणाला, जर मला आईच गमवावी लागली तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग काय? हे बोलून तो मागे वळला आणि निघून गेला. विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा स्वतःचा मुलगा त्याच्यापासून दूर जात होता. विक्रम उठ थरथरवत म्हणाला, बाळा, मी तुझा अपराधी आहे, पण मला शिक्षा देऊ नकोस. जे झालं ते मी बदलू शकत नाही, पण तुझं भविष्य उज्ज्वल करू शकतो. मी तुझा बाप आहे. मला तुला दत्तक घेण्याचा पूर्ण हक्क आहे.
सूरज थबकला. त्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला, तुम्ही तो हक्क गमावला बाबा. त्या दिवशी जेव्हा आई उपाशी मेली. हे बोलून तो गर्दीत कुठेतरी हरवून गेला. रस्त्यावर लोक आणि गाड्या होत्या, पण विक्रम स्वतःला प्रचंड एकाकी वाटत होता. सूरज गर्दीत अदृश्य झाला, पण विक्रम तिथेच स्तब्ध उभा राहिला, जणू त्याची आत्माच कुणीतरी काढून घेतली होती. विक्रमच्या डोळ्यांसमोर सर्व काही धूसर होत चालले होते. मी माझ्या स्वतःच्या मुलाला गमावले आहे. तो इकडे तिकडे पाहू लागला, पण सूरज कुठेच दिसत नव्हता. तो फुटपाथवरील मुलांना विचारू लागला. तिथेच एका वयाचा मुलगा उभा होता. पायांवर चपला नव्हत्या, अंगावर फाटके कपडे होते. तो कुठे गेला, विक्रमने विचारले. मुलांनी घाबरून माना हलवल्या. कुणालाच काही माहिती नव्हते. विक्रमला जाणवले की त्याने सूरजला इतक्या वेळा सोडले की आता सूरजनेही त्याला सोडून दिले. रात्र काळोखी होत चालली होती. विक्रम घरी पोहोचला, पण आता ते घर त्याला घरासारखं वाटत नव्हतं. कपाटात अनेक पदके आणि ट्रॉफीज ठेवलेल्या होत्या. तो त्यांच्याकडे पाहत राहिला आणि स्वतःलाच विचारले, मला या सगळ्यातून काय मिळालं? जर माझ्या स्वतःच्या मुलाने मला नाकारले असेल तर मी कोणत्या सन्मानाचा अभिमान बाळगू? त्याने खोलीत पडलेली सीमाची जुनी छायाचित्रे शोधायला सुरुवात केली, जी त्याने कधीतरी लपवून ठेवली होती. छायाचित्र हाती लागताच त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. सीमा, मला माफ कर. मी तुलाही गमावलं आणि माझ्या मुलालाही. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. साहेब, एक मुलगा फुटपाथवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे. तो खूप अशक्त दिसतो, बहुधा उपासमारीमुळे. विक्रमचे काळीज धडधडू लागले. सूरज, होय साहेब, तोच मुलगा जो तुमच्यासोबत होता. विक्रम फोन हातात धरून तसाच बाहेर पडला. वेगाने धावत निघाला. जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याने पाहिले, सूरज बेशुद्ध अवस्थेत पडला होता, थंडीत आकसून गेला होता. त्याच्या अंगावर फक्त एक पातळ शर्ट होता आणि चेहरा पांढरा फटक पडला होता. विक्रमने ताबडतोब त्याला उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि नाडी तपासू लागला. बाळा, सूरजने डोळे किंचित उघडले, पण त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. गर्दी जमली होती. साहेब, पटकन इस्पितळात घेऊन जा, कुणीतरी ओरडले. विक्रमने वेळ न दवडता सूरजला गाडीत ठेवले आणि इस्पितळाच्या दिशेने वेगाने धावू लागला. रस्ताभर त्याने सूरजचे थंडगार हात आपल्या हातात घट्ट धरले होते. जर काही झालं तर, तो मला कायमचा सोडून गेला तर? त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. देवा, मला कोणतीही शिक्षा द्या, पण माझ्या मुलाला वाचवा. इस्पितळाच्या दारात गाडी थांबली. विक्रमने धावत सूरजला उचलून आत नेले. डॉक्टर, कृपा करून त्याला वाचवा. डॉक्टरांनी तातडीने स्ट्रेचर मागवले आणि सूरजला आत नेले. विक्रम दाराबाहेरच कोसळला. जर सूरज मला कायमचा सोडून गेला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लाल दिवा लागला. विक्रम भिंतीला टेकून बसला. त्याचे हात थरथरत होते. डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. आत डॉक्टर त्याच्या जीवन मरणाच्या लढाईत झगडत होते. विक्रमसाठी प्रत्येक सेकंद एका वर्षासारखा भासत होता. त्याच्या कानात सूरजचे शब्द पुन्हा पुन्हा घुमत होते. जेव्हा आई उपाशी होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? जेव्हा मी भीक मागत होतो तेव्हा कुठे होतास? विक्रमच्या हृदयात वेदनांचा कळ उठला. होय, मी गुन्हेगार आहे, पण देवा, माझा मुलगा मला परत दे. अचानक ऑपरेशन थिएटरचे दार उघडले. डॉक्टर बाहेर आले. विक्रम धावत त्यांच्याकडे गेला. माझा मुलगा कसा आहे डॉक्टर? डॉक्टरांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, तो खूप दिवस उपाशी होता. त्याचं शरीर फारच अशक्त झालं आहे. परिस्थिती गंभीर आहे, पण आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. विक्रम हात जोडून गयावया करू लागला. डॉक्टर, कृपा करून त्याला वाचवा. माझं आयुष्य घ्या, पण माझ्या मुलाला वाचवा. डॉक्टर काही न बोलता निघून गेले. विक्रम भिंतीला टेकून बसला. जर सूरजला काही झालं तर मी कसं जगू? काही तासांनंतर एक नर्स बाहेर आली. पेशंटला शुद्ध आली आहे, पण तो खूप अशक्त आहे. विक्रम एका क्षणाचा विलंब न लावता आत धावत गेला. खोलीत सूरज पांढऱ्या चादरीखाली पडला होता. त्याचा चेहरा फिकट पडला होता, डोळे अर्धवट उघडे होते. विक्रमने त्याचा हात घट्ट पकडला. बाळा, बाबा आलेत, आता तुला काही होऊ देणार नाही. सूरजने थोड्या अशक्त आवाजात विचारले, आता का आलात बाबा? विक्रमच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. बाळा, मला माफ कर, मी खूप मोठा गुन्हेगार आहे. सूरजने हळू आवाजात सांगितले. आई म्हणायची, बाबा एक दिवस येतील. पण त्यांनी खूप उशीर केला. विक्रमचं हृदय तुटलं. बाळा, मी तुला माझं नाव देईन. तुला या जगाच्या प्रत्येक संकटापासून वाचवेन.
तुला सर्वोत्तम आयुष्य देईन. सूरजने डोळे बंद केले. मला माझं नाव नकोय बाबा, मला आई हवी आहे. हे ऐकून विक्रम जमिनीवर कोसळला. देवा, मला शिक्षा दे, पण माझ्या मुलाला दूर नेऊ नकोस. खोलीत शांतता पसरली. सूरजचा श्वास हळूहळू मंदावत होता. त्याचे छोटेसे हात निस्तेज होत चालले होते. विक्रम डोक्यावर हात ठेवून बसला, पण आता त्याच्या डोळ्यांत केवळ भीती होती, स्वतःच्या मुलाला कायमचं गमावण्याची भीती. डॉक्टर आले आणि सूरजची नाडी तपासली. रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. लवकर काहीतरी केलं नाही तर आपण त्याला वाचवू शकणार नाही, डॉक्टर म्हणाले. विक्रमचा हृदय तुटला. तो हात जोडून डॉक्टरांसमोर विनवू लागला, डॉक्टर, कृपया त्याला वाचवा. जे करावं लागेल ते करा, पण माझ्या मुलाला काही होऊ देऊ नका. डॉक्टरांनी खोल श्वास घेतला. आपल्याला त्वरित रक्त पुरवठा करावा लागेल, पण त्याचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ आहे. डॉक्टर, माझं रक्त घ्या. फक्त माझ्या मुलाला वाचवा, विक्रम तातडीने म्हणाला. डॉक्टरांनी लगेच रक्त संक्रमणाची प्रक्रिया सुरू केली. विक्रम स्ट्रेचरवर आडवा पडला. त्याच्या शिरेतून हळूहळू रक्त सूरजच्या शरीरात जाऊ लागलं. एक बाप आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबातून आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. सूरज, मी तुला वाचवणार. तू मला सोडून जाणार नाहीस. रक्त संक्रमणानंतर हळूहळू सूरजच्या हृदयाचे ठोके स्थिर व्हायला लागले. डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास टाकला, पण सूरज अजूनही डोळे उघडत नव्हता. विक्रम त्याच्या शेजारी बसून त्याचा हात हातात धरून बसला. बाळा, बाबा तुला कधीच एकटं सोडणार नाही आता. अचानक सूरजच्या बोटांमध्ये किंचित हलका हालचाल झाली. विक्रम भीतीने पाहू लागला. सूरजचे बोट हळूहळू हलले. त्याच्या पापण्या थोड्या उघडल्या. विक्रमच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश दिसू लागला. बाळा, बाबा इथेच आहे. तू लवकर बरा होशील. सूरज थोड्या कमजोर आवाजात बोलला, बाबा, तुम्ही खरंच मला कधीच सोडून जाणार नाही का? विक्रमच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. नाही बाळा, कधीच नाही. मी तुला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करेन. सूरजच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. किती बरं झालं. आईने हे पाहायला हवं होतं की बाबा परत आले आहेत. विक्रमचं काळीज तुटून गेलं. त्याने सूरजला घट मिठी मारली आणि हमसाहमशी रडू लागला. सूरजचे निस्तेज हात अजूनही त्याच्या हातातच होते. त्याचा श्वास मंद होता, पण तो जिवंत होता. हॉस्पिटलच्या खोलीत निशब्द शांतता होती. फक्त मॉनिटरवर हृदयाचे हळूवार ठोके ऐकू येत होते. विक्रम सूरजच्या केसांवरून हात फिरवत होता, पण त्याच्या मनात एक मोठा वादळ उसळलं होतं. त्याचा स्वतःचा मुलगा, ज्याला त्याने कधीही आपल्या मिठीत घेतले नव्हते, आज त्याच्या मिठीत निपचित पडला होता. सूरजने पुन्हा डोळे किंचित उघडले. तो विक्रमकडे पाहत म्हणाला, बाबा, मी बरा होईन ना? विक्रमचा गळा दाटून आला. त्याने प्रेमाने सूरजच्या कपाळावरून हात फिरवला. हो बाळा, तू अगदी ठीक होशील. बाबा, तुम्ही मला आता कधीच एकटं सोडणार नाही ना? सूरजच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. आई म्हणायची, जर कधी अडचण आली तर देवाकडे मागा. पण मी फक्त आईला मागितलं होतं. देवाने ऐकलं नाही. विक्रमचं काळीज हेलावलं. बाळा, मी आता देवाकडे तुझ्यासाठी मागणी करतो. तो ऐकेल का? सूरजने हलकसं हसत उत्तर दिलं, माहीत नाही पप्पा, पण देव फक्त त्यांचं ऐकतो ज्यांचं कोणीतरी असतं. विक्रमच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. त्याने सूरजचा हात घट्ट धरला. बाळा, आता तू एकटा नाहीस. तुझा बाबा तुझ्यासोबत आहे, कायमचा. तेवढ्यात डॉक्टर आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट होती. आम्हाला अजून काही चाचण्या कराव्या लागतील. मुलगा खूप कमजोर आहे. शरीराने रक्त स्वीकारलं नाही तर धोका वाढू शकतो. विक्रम घाबरून गेला. डॉक्टर, काहीही करा, फक्त माझ्या मुलाला वाचवा. डॉक्टरांनी मान झुकवली आणि म्हणाले, आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करत आहोत, पण तुम्हाला धीर ठेवावा लागेल. विक्रमने सूरजच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, हिम्मत ठेव. बाबा तुला वाचवतील. गरज पडली तर माझं आयुष्यही देऊन. सूरज हसला आणि त्याने डोळे मिटले. त्याचे डोळे हळूहळू मिटत चालले होते. त्याचा श्वास हलका होत होता. मॉनिटरवरील हृदयाचे ठोके मंदावत चालले होते. विक्रम घाबरून डॉक्टरांकडे धावला. डॉक्टर, माझ्या मुलाकडे बघा, तो काहीच बोलत नाही. डॉक्टरांनी तातडीने नर्सला बोलावलं आणि तपासणी सुरू केली. एका डॉक्टरने स्टेथोस्कोप छातीजवळ ठेवला आणि नर्सला इशारा दिला. ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते आहे. लवकर व्हेंटिलेटर लावा. विक्रमच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. नाही, माझा मुलगा मला सोडून जाऊ शकत नाही. डॉक्टरांनी सूरजला व्हेंटिलेटरवर ठेवले. आता त्याच्या नाजूक श्वासांचा आधार केवळ मशीनच होतं.
विक्रम गुडघ्यावर कोसळला. देवा, माझं आयुष्य घे, पण माझ्या मुलाला वाचव. त्याच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते, पण सूरजच्या चेहऱ्यावर अजूनही निरागस शांतता होती, जणू वेदनेशी त्याचं मैत्रीच झालं होतं. तेव्हाच सूरजच्या हातात किंचित हालचाल झाली. विक्रम पटकन उठला आणि त्याचा हात धरला. बाळा, बाबा इथे आहे. काही बोलू नकोस, फक्त हिंमत ठेव. सूरजच्या डोळ्यांच्या पापण्या हळूहळू उघडू लागल्या. त्याच्या डोळ्यांत ओलावा होता. तो खूप मंद आवाजात बोलला, बाबा, तुम्ही आता मला सोडून जाणार नाही ना? विक्रमच्या काळजात वेदनेचा एक ठोका बसला. त्याने सूरजचे हात घट्ट पकडले. नाही बाळा, आता तुला कोणतीही वेदना होऊ देणार नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूचं मी बदला घेईन. सूरजने आपल्या अशक्त हाताने हलकं विक्रमच्या गालावर स्पर्श केला. बाबा, जर तुम्ही आधी आले असते तर आई आज हयात असती. विक्रमच्या आत काहीतरी तुटलं. हो बाळा, मी दोषी आहे. मी फार मोठा पाप केलंय. मी तुला आणि तुझ्या आईला सोडून जाऊन मोठी चूक केली. सूरजच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. बाबा, मला खूप थकवा येतोय. विक्रम घाबरला. नाही बाळा, डोळे बंद करू नकोस, माझ्याशी बोलत राहा. पण सूरजच्या पापण्या हळूहळू मिटू लागल्या. त्याचे हात सैल होत चालले. अचानक मॉनिटरवरील बीपचा आवाज मोठा झाला. डॉक्टर घाईघाईने आत धावले. विक्रम वेड्यासारखा सूरजला हलवू लागला. बाळा, डोळे उघड. तुला तुझ्या पप्पावर विश्वास आहे ना? पण सूरजच्या छोट्या डोळ्यांत आता कोणतीच हालचाल नव्हती. त्याच्या निस्तेज हातांनी विक्रमचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त केला होता. नाही, माझा मुलगा मला सोडून जाऊ शकत नाही. विक्रमच्या हृदयाची धडधड वाढली. मशीनवरील हृदयाची रेषा हळूहळू सरळ होत होती. डॉक्टरांनी तातडीने CPR सुरू केलं. इंजेक्शन द्या, डॉक्टरांनी आदेश दिला. नर्सने लगेच इंजेक्शन तयार करून सूरजच्या शिरेत टोचलं. विक्रम भिंतीला टेकून उभा होता. त्याचा श्वास अडकला होता. त्याच्या डोळ्यांसमोर घडणारी घटना त्याच्यासाठी एखाद्या चमत्कारासारखी होती. डॉक्टरांनी सूरजच्या छातीकडे जोरात दाब दिला. बाळा, आपल्या वडिलांना सोडून जाऊ नकोस. विक्रमचा आवाज थरथरत होता, पण सूरजच्या डोळ्यांत अजूनही निरागस शांतता होती. त्याचा श्वास परत आलेला नव्हता. डॉक्टरांनी शेवटचा प्रयत्न केला. एक झटका अजून द्या, नर्स ओरडली. विक्रमने डोळे मिटले आणि आभाळाकडे पाहून ओरडला, देवा, मी दोषी आहे, पण माझा मुलगा परत दे. डॉक्टरांनी शेवटचं पल्स तपासलं. त्यांनी खोल श्वास घेतला आणि मान झुकवली. क्षमस्व, आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. विक्रम सुन्न झाला. त्याने डॉक्टरांच्या कॉलरला धरलं. तुम्ही खोटं बोलताय. माझा मुलगा जिवंत आहे. तो असं जाऊ शकत नाही. पण सूरज आता एका शांत झोपेत गेला होता. त्या झोपेतून तो कधीही उठणार नव्हता. विक्रम घसरत खाली बसला. त्याने सूरजच्या थंड हातांना आपल्या हातात घेतलं. बाळा, फक्त एकदा तरी बाबा म्हण. पण सूरज आता काहीही बोलू शकत नव्हता. तो आपल्या वडिलांच्या प्रेमाच्या प्रतीक्षेतच या जगातून निघून गेला होता. विक्रमने सूरजला आपल्या छातीशी घट्ट धरलं. मी तुला गमावलं बाळा, मी तुला गमावलं. रुग्णालयाच्या खोलीत गाढ शांतता पसरली होती. आता तिथे फक्त पांढऱ्या भिंतींची निस्तब्धता होती. मशीनवरची सरळ रेष, सूरजचे थंड पडलेले हात आणि विक्रमच्या हंबरड्याने उठलेले दुःखाचे सूर, सगळं काही जणू काळासोबत थांबून गेलं होतं. विक्रमने सूरजला आपल्या मिठीत घट्ट धरलं. त्याचा चेहरा अश्रूंनी पूर्ण भिजलेला होता. बाळा, उठ ना, बघ, तुझा बाबा आलाय. आता तुला कधीही एकटं सोडणार नाही. पण सूरजच्या निष्पाप डोळ्यांनी आता कायमचे मिटण्याचा निर्णय घेतला होता. डॉक्टर पुढे आले आणि विक्रमच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला. सर, आम्हाला मुलाचा देह घ्यावा लागेल. विक्रमने त्यांच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांत एक विचित्र पोकळी होती. देह? हा माझा मुलगा आहे डॉक्टर. माझं सर्वस्व, माझं आयुष्य. डॉक्टरांनी मान झुकवली. तिथे उभ्या असलेल्या परिचारिका आणि कर्मचारी सुद्धा डोळ्यांत पाणी आणून हा हृदयद्रावक प्रसंग पाहत होते. पण विक्रम आता कोणाच्याही ऐकायला तयार नव्हता. त्याने सूरजला आपल्या मिठीत घेतलं आणि हळूहळू रुग्णालयाच्या दरवाजाकडे निघाला. बाहेर रात्रीचं गडद काळोख पसरलेला होता. थंड वारा सुटला होता, पण विक्रमला आता काही जाणवत नव्हतं. तो थेट त्या फुटपाथवर गेला जिथे पहिल्यांदा सूरज त्याला धडकला होता. तोच तो तुटलेला फुटपाथ, तीच ती जागा जिथे सूरज भीक मागायचा. थंडीत कापत विक्रम तिथे बसला. त्याने सूरजच्या चेहऱ्यावरून हलकेच हात फिरवला. बाळा, मी तुला स्वीकारायला उशीर केला आणि त्याआधीच तू माझी साथ सोडून गेलास. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. देवा, तू माझ्या मुलाचं जीवन का हिरावून घेतलं? माझ्या चुकीची शिक्षा त्याला का?
आजूबाजूला फक्त काळोख पसरला होता. दूर कुठेतरी काही मुलं एका हॉटेलबाहेर भांडी घासत होती. काही चांगली कपडं नसलेल्या अवस्थेत थंडीने कुडकुडत झोपली होती. विक्रमला जाणवलं, सूरजही याच मुलांपैकी एक होता, जो कधीच त्याच्या हक्कांसाठी झगडू शकला नाही. त्याने सूरजला घट मिठी मारली. बाळा, आता तुझा बाबा तुला एकटं सोडणार नाही. जिथे तू जाशील तिथे मीही असेन. त्याच्या डोळ्यांत एक अजब अस्वस्थता होती. आता विक्रम काय करणार? आपल्या जीवनाचा शेवट करणार की आपल्या चुकांची भरपाई करणार? तो तसाच फुटपाथवर बसला होता, सूरजला आपल्या कुशीत घट्ट धरून. त्याचा चेहरा निर्जीव झाला होता. त्याच्या डोळ्यांतून निरंतर अश्रू वाहत होते, पण आता त्याच्या दुःखासोबत पश्चात्तापाची जाणीवही होती. काळोख अजूनच गडद झाला. रस्त्यावरून वेगाने गाड्या जात होत्या, पण विक्रमला काहीही ऐकू येत नव्हतं. तो फक्त आपल्या मुलाच्या थंड पडलेल्या देहाकडे पाहत होता. बाळा, तुझी आई बरोबर होती. मी खूप वाईट माणूस होतो. काश मी तुला आधीच ओळखलं असतं. त्याच्या अंतःकरणात अपराधीपणाची आग पेटली होती. अचानक एक पोलीस गाडी तिथे येऊन थांबली. एक कॉन्स्टेबल बाहेर पडला आणि विक्रमला पाहून स्तब्ध झाला. सर, तुम्ही इथे? आणि हा मुलगा? विक्रमने हळूच त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत काहीतरी वेगळंच होतं. ते पाहून तो कॉन्स्टेबलही घाबरला. माझा मुलगा गेला. तो आता परत येणार नाही. विक्रमचा आवाज कापरा झाला. कॉन्स्टेबलने पुढे येऊन सूरजच्या थंड देहाकडे पाहिलं आणि त्याच्याही डोळ्यांत पाणी आलं. सर, आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. पण विक्रमने हळूच मान हलवली. नाही, आता कुठेही नाही. मी त्याला जगात काही देऊ शकलो नाही. आता त्याला कुठेही जाऊ देणार नाही. तेवढ्यात तिथे जवळच्या मंदिराबाहेर बसलेली एक वृद्ध स्त्री हळूहळू विक्रमकडे आली. बाळा, देवाने तुला अजून एक संधी दिलीये. विक्रमने तिला ओलसर डोळ्यांनी पाहिलं. संधी? माझं सगळं संपलं आई. आता माझ्याकडे काहीच नाही उरलं. त्या वृद्ध स्त्रीने सूरजच्या थंड कपाळावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, तुझा मुलगा गेला, पण अजून कित्येक सूरज या अंधारात भरकटत आहेत. तुला नकोय का की आता दुसरा कोणताही सूरज अनाथ होऊ नये? विक्रमच्या आत काहीतरी तुटलं आणि त्याचवेळी काहीतरी जागं झालं. होय, मी माझा मुलगा गमावला, पण आता मी कोणाचंही बालपण हरवू देणार नाही. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्यांच्यासोबत आता एक निर्धारही होता. सूरजचं लहानसं थंड शरीर अजूनही विक्रमच्या मांडीवर होतं. त्या वृद्ध स्त्रीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते, तुझा मुलगा गेला, पण अजून कित्येक सूरज या अंधारात भरकटत आहेत. विक्रमचं मन अजूनही अस्वस्थ होतं. त्याच्या हृदयात वेदना ओरडत होत्या. काश त्याने सूरजला आधीच स्वीकारलं असतं, त्याच्यापासून दूर गेलो नसतो. पण आता पश्चात्ताप करून काहीही साध्य होणार नव्हतं. सूरज त्याला कायमचा सोडून गेला होता. त्याने हळूच सूरजच्या लहानशा निर्जीव हातांवरून हात फिरवला. बाळा, बाबा तुला वाचवू शकला नाही, पण आता मी कोणत्याही निष्पाप मुलाला या अंधारात हरवू देणार नाही. त्याने कॉन्स्टेबलकडे पाहिलं. तयारी करा. मी माझ्या मुलाच्या अंतिम संस्कारांची जबाबदारी स्वतः घेईन. पण त्यानंतर मी असं काही करेन, ज्यामुळे माझ्या मुलाला माझा अभिमान वाटेल. कॉन्स्टेबलने डोळे पुसले आणि हळूच मान हलवली. सकाळ झाली. सूरजच्या अंतिम संस्कारांची तयारी करण्यात आली. विक्रमने त्याला आपल्या मिठीत उचललं आणि स्मशानभूमीकडे निघाला. त्याचे डोळे आता लाल झाले होते, पण आता त्यात अश्रू नव्हते, तर एक दृढ निश्चय होता. जेव्हा चिता पेटवली गेली, तेव्हा विक्रमने आपल्या हृदयात सूरजच्या आठवणी साठवून घेतल्या. बाळा, तू निघून गेलास, पण तुझं नाव कायम जिवंत राहील, सूरज. आता कोणतंही मूल भीक मागणार नाही, कोणालाही फुटपाथवर झोपावं लागणार नाही. आता तुझा बाबा त्यांच्या सगळ्यांचा पिता बनेल. त्या दिवसानंतर विक्रमने आपली पोलीस नोकरी सोडली. त्याने आपले सगळे पैसे काढले आणि अनाथ मुलांसाठी एक आश्रम उभारायचं ठरवलं. त्याने त्या आश्रमाचं नाव सूरज बाल सदन ठेवलं, आपल्या मुलाच्या आठवणींमध्ये. आता तिथे प्रत्येक अनाथ मुलाला आसरा मिळतो, अन्न मिळतं, प्रेम मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका वडिलांचा आधार मिळतो. वर्ष उलटली, पण आठवणी तशाच राहिल्या. वर्ष जात होती. विक्रमने आपल्या चुका सुधारल्या, स्वतःच्या अपराधांचा प्रायश्चित्त केला आणि अनेक अनाथ मुलांचा पिता बनला. पण त्याच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात अजूनही तीच वेदना होती, स्वतःच्या मुलाला गमावल्याची वेदना. त्या दिवसानंतर विक्रमने कधीही पोलीस गणवेश परिधान केला नाही. आता त्याची खरी ओळख एका पोलिसाची नव्हती, तर त्या अनाथ मुलांचा बाबा होती, ज्यांना त्याने सूरज बाल सदनमध्ये आसरा दिला होता. अंधारलेल्या त्या रात्री विक्रम अनाथालयाच्या एका छोट्या खोलीत बसला होता. भिंतींवर लहान मुलांचे फोटो होते,
हसणारे, खेळणारे, नाचणारे, अभ्यास करणारे. पण त्याच कोपऱ्यात एक फोटो होता सूरजचा. विक्रम दररोज तासनतास तो फोटो पाहायचा. आज त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्याने सूरजचा फोटो आपल्या हातात घेतला आणि हळूच म्हणाला, बाळा, मी प्रयत्न केला की आता कोणताही सूरज उपाशी झोपू नये, कोणतंही मूल आपल्या वडिलांची वाट पाहत बसू नये. पण मी तुला परत आणू शकलो नाही. त्याचा आवाज कापरा झाला. काश मी तुला आधी ओळखलं असतं. काश मी तुला आधी मिठी मारली असती. खोलीत गाढ शांतता पसरली होती. फक्त एका लहानशा मेणबत्तीचा उजेड हलत होता, जणू सूरजच्या आठवणी उजळवत होता. रात्र गडद होत चालली होती. विक्रम खुर्चीत बसलेला होता. त्याने सूरजचा फोटो आपल्या छातीशी घट्ट धरला. हळूहळू त्याचे डोळे मिटू लागले, जणू आता त्याच्या शरीरानेही या एकाकीपणाला शरण जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा श्वास मंदावत चालला होता. अचानक त्याला जाणवलं, कोणीतरी त्याच्या जवळ उभं होतं. त्याने हळूच डोळे उघडले. सूरज, तोच निष्पाप चेहरा, तेच चमकते डोळे, तीच हलकीशी गोड स्मितरेषा. बाबा, विक्रमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने हात पुढे केला, पण सूरज थोडा दूर उभा राहून फक्त हसत होता. आता तुम्ही एकटे नाही बाबा, मी आलोय तुम्हाला न्यायला. विक्रमच्या हृदयावरचं ओझं हलकं झालं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते, पण आता त्याच्या ओठांवर एक शांत, समाधानाची हसू उमटलं. वर्षांनंतर अखेर सूरज आणि विक्रम पुन्हा एकत्र आले. जिथे ना वेदना होत्या, ना पश्चात्ताप, ना एकटेपणाची छाया. तिथे फक्त प्रेम होतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तत्काळ मिळेल. मी लवकरच एका नवीन कथेसह भेटेन. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.